तर हाय फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आणलेली आहे आगळीवेगळी. तर इकडे मी आज सोयाबीन चिली बनवली होती. तर आपण ती कशी बनवली होती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. इकडे मी एक पातेलं घेतलेलं आहे. पातेल्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. आपल्याला सोयाबीन उकळून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकलं आहे. नंतर 1 वाटी सोयाबीन घेतलेली आहे. आपण आता या सोयाबीनला गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहे. आता मी चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेणार आहे आणि याला थोड्या वेळ पाण्याने उकळी येऊ देणार आहे. आता हे उकळी आल्यानंतर आपण यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. आता हे उकळी आले आहे, त्यातलं गरम पाणी काढून घ्यायचं आहे आणि थंड पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडीशी आपण ही सोयाबीन पाण्यातून पिळून घ्यायची आहे. आता ही मी पाण्यातून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. आता याच्यावर मी लसणाची पेस्ट टाकणार आहे. त्यानंतर लाल तिखट टाकणार आहे. थोडंसं लाल तिखट 1 चमचा, 1 चमचा मीठ टाकायचं आहे. त्यानंतर थोडं हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यावर आपल्याला कॉर्नफ्लॉवर पण टाकून घ्यायचं आहे. म्हणून हे थोडासा मसाला आपण आता चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. हे व्यवस्थित मिक्स झालं का याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. कॉर्नफ्लॉवरनी मस्त आपली सोयाबीन कुरकुरीत येते, त्याच्यामुळं आपल्याला ते कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. तुम्हाला जर ते असं मिश्रण थोडंसं ओलं वाटत असेल तर ते वरून तुम्ही थोडंसं कॉर्नफ्लॉवरसुद्धा टाकू शकता. 1 ते 1.5 चमचा तुम्ही टाकू शकता. आता मी हे कॉर्नफ्लॉवर टाकून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. तर नवीन असाल चॅनलला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे. इकडे मी कढई तापत ठेवलेली होती. कढईमध्ये गरम झाल्यानंतर आपण आता हे मिक्स केलेले आपण सोयाबीन टाकून घ्यायचे आहे आणि हिला चांगले कुरकुरीत तळून घ्यायचे आहे. आता हे बघा, याचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे. तर आपली जवळजवळ सोयाबीन कुरकुरीत क्रिस्पी होत आलेली आहे. आता आपण याला काढून घ्यायचे आहे. हे बघा, ही होतच आलेली आहे. आपण आता याला काढून घ्यायचे आहे एका प्लेटमध्ये. हे बघा, कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी ही आपली सोयाबीन झालेली आहे. आता इकडे मी कांदा घेतला आहे, हिरवी मिरची कट करून घेतली आहे, कांद्याची पात घेतली आहे, लसूण घेतला आहे आणि शिमला मिरची घेतलेली आहे. इकडे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे, त्यात पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इकडे तेल टाकलेलं आहे. कढई गरम झाल्यानंतर मिरची टाकून घ्यायची आहे. मिरचीला चांगलं व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आपण तेलामध्ये. आता ती व्यवस्थित तळत आल्यानंतर आपण याच्यामध्ये आता लसूण कट केलेला होता तो लसूण टाकणार आहोत. त्यानंतर कांदा कट केलेला होता मी, तो कांदा टाकून घेणार आहे. आता कांदा व्यवस्थित परतू द्यायचा आहे. तर याच्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आणि कांद्याला व्यवस्थित थोडंसं शिजू द्यायचं आहे. आता यामध्ये शिमला ॲड करणार आहोत. तर एकदम हॉटेलसारखी आपली ही सोयाबीन चिली बनवून तयार आहे. तर तुम्ही बनवून नक्की करून बघा, एकदम छान झाली होती. इकडे मी कांद्याची पात घेतलेली आहे, कांद्याची पात टाकून घ्यायची आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहे, सॉस ॲड करायचा आहे. इकडे मी सॉस घेतलेला आहे, थोडा रेड चिली सॉस टाकलेला आहे, टोमॅटो केचप टाकलेला आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहे. आता हे मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे, जे आपण मगाशी मिक्स केलं होतं ते टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला थोडं 2 ते 3 मिनटं चांगलं शिजू द्यायचं आहे. आता याच्यामध्ये अर्धा वाटी पाणी टाकायचे आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स केल्यानंतर थोडा वेळ वाट बघायची आहे. आता हे बघा, असं घट्टसर आपलं हे मिश्रण बनवून तयार आहे. आता याच्यामध्ये आपण जी सोयाबीन तळून घेतलेली होती ती आपण आता यामध्ये ॲड करणार आहोत. हे बघा, इकडे मी सोयाबीन मस्त तळून घेतलेली आहे. आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत. यात टाकून घेणार आहोत कढईमध्ये आणि चांगली मिक्स करून घेणार आहोत.
आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर एकदम हॉटेलसारखी आपली सोयाबीन चिली एकदम चवीला पण सेम तशीच एकदम छान अशी ही आपली सोयाबीन चिली लागते. तर तुम्ही नक्की करून बघा. घरच्या घरी एकदम झटपट होणारी आपली ही रेसिपी आहे. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी याला 2 ते 3 मिनिटं चांगलं मिक्स करून घेणार आहे. आता ही जवळजवळ होतच आलेली आहे. आता एक प्लेट घेणार आहे मी आणि प्लेटमध्ये आता ही गरमागरम सोयाबीन चिली मी टाकून घेणार आहे. तर बघा इतकी छान झाली आहे का माझ्या तोंडालाच पाणी आलेलं आहे. बघा तर गरमागरम आपली सोयाबीन चिली खाण्यासाठी रेडी आहे. तर आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली होती सोयाबीन चिली.